की मागच्या वेळेस सारखं होऊ नये. मानेसाहेब, आमची सुद्धा मजबुरी होती. आम्ही सगळे जन्मल्यापासून हिंदुत्वाच्या विचाराचे पाईक होतो, पण वेगळा विचार मागच्या 2.5 वर्षामध्ये मांडला गेला आणि हा विचार सर्वसामान्य शिवसैनिकाला पटला नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबाला पटला नाही. म्हणून शिंदे साहेब एवढे 50 आमदार आणि 13 खासदार घेऊन माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याबरोबर सहभागी झाले. आज ही दोघांचीच नाही तर तिसरी सुद्धा ताकद आपल्याबरोबर जोडल्या गेलेली आहे. आपण सेना भाजपच होतो, परंतु अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा सुद्धा मोठा गट आज बघताय की आपल्या जिल्ह्यामध्ये राजूभाईच्या नेतृत्वाखाली आपल्याबरोबर सहभागी झालेला आहे. आज या हिंगोली जिल्ह्यामध्ये खासदार महायुतीचा आहे, 3 आमदार महायुतीचे आहेत आणि बाकीचे आहेत विरोधी पक्षामध्ये. त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये जी ताकद आहे ती महायुतीची ताकद आहे, ही सत्तेची ताकद आहे आणि हीच ताकद तुम्हाला सांगतो पुढं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. आपण बघताय की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश वेगळ्या दिशेने चाललेला आहे. 10 वर्षापूर्वी आपल्या या जिल्ह्याची काय परिस्थिती होती, रस्त्यांच्या संदर्भामध्ये संतोष बांगर साहेबांनी सांगितलं की इथून संभाजीनगरला जायला 4 तास लागायचे. माझा तर अनुभव असा होता की रात्रीच्या ट्रॅव्हल्सनं बसलो तर सकाळी आपण संभाजीनगरला पोहोचायचो. आज या लोकसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये लाखो किलोमीटर गुळगुळीत रस्ते करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये माननीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा विकासाचं एक वेगळं इंजिन माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी निर्माण केलेलं आहे. या हिंगोली लोकसभेचं नाव जगाच्या पातळीवर जर कोणी न्यायचं काम केलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं असेल. 13-14 वर्षापासून नासानं निवडलेला लिगोसारखा प्रकल्प, 14 वर्षापासून या लिगोला 1 रुपया छदाम नव्हता. ज्यावेळेस आम्ही सगळेजण भेटलो त्यावेळेस मोदी साहेबांनी शब्द दिला. मला वाटलं नव्हतं की 15 दिवसामध्ये PMOचा फोन येईल. मानेसाहेब, फक्त आपण अर्ज दिल्यानंतर विचार करतो की बाबा कधीतरी महिन्याला, 2 महिन्याला, 6 महिन्याला हे काम होईल, परंतु PMO मधून फोन आला आणि 15व्या दिवशी त्यांनी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 2600 कोटी रुपये आमच्या या हिंगोली जिल्ह्याला मिळाले. नुसते पैसे मिळाले नाही तर काम सुद्धा आपण दुधाळा परिसरामध्ये जाऊन बघा. आमचे सर्व पत्रकार बांधव त्या दिवशी रात्री आले होते. कामाला सुद्धा राजाभाऊ मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे. ही प्रयोगशाळा काय फक्त जिल्ह्यासाठी नाही तर जगातले अमेरिका असेल, ब्रिटन असेल, लंडन असेल, सगळ्या देशातले मोठमोठे जे शास्त्रज्ञ आहेत हे शास्त्रज्ञ आमच्या या जिल्ह्यामध्ये येऊ घातलेले आहेत आणि जगातल्या 2 नंबरची प्रयोगशाळा, ही प्रयोगशाळा करण्याचं काम मोदीजीच्या आशीर्वादानं झालेलं आहे आणि जिल्ह्याचं नाव सुद्धा जगाच्या नकाशावर आज तुम्हाला सांगतो या निमित्ताने येणार आहे. दुसरं महत्त्वाचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील. हळदीमध्ये आपला जिल्हा जगात 1 नंबरला आपल्याला माहीत नव्हतं, परंतु त्यांनी संधी दिली. जी काही स्टडी कमिटी नेमली होती त्या स्टडी कमिटीवर मला नेमलं आणि आज 65 एकरमध्ये अतिशय देखणं असं हळद संशोधन केंद्र राजूभाई आपल्या वसमत मतदारसंघामध्ये उभं राहत आहे. 100 कोटी रुपये आज हिंगोली जिल्ह्याला मिळाले आहेत आणि हिंगोलीची हळद ही जगामध्ये सगळ्यात 1 नंबरचा हळद पिकवणारा जिल्हा, अशा पद्धतीचं काम या हिंगोली जिल्ह्यामध्ये उभं राहते. बांधव सांगण्यासारखी अनेक कामं आहेत. माहूरमध्ये स्कायवॉक असेल, वृद्धांसाठी, अपंगासाठी, महिलांसाठी 50 कोटी रुपये खर्च करून लिफ्ट असेल. गडकरी साहेबांनी घोषणा केलेली आहे. बेंडेगाव शिवारामध्ये 250 एकर मानेसाहेब हळदीसाठी क्लस्टर दिलेलं आहे. जमीन अक्वायरसाठी त्याच्यासाठी सुद्धा उद्योग खात्यानं पुढाकार घेतलेला आहे. असे हिंगोली जिल्ह्यामध्ये कधीही न झालेले महत्त्वाचे प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ घातलेले आहेत आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी महत्त्वाचं काम या निमित्तानं होणार. आज जिल्ह्याचा सिंचनाचा मोठा प्रश्न होता. मोठी मोठी धरणं आमच्या जिल्ह्यामध्ये बांधल्या गेली, परंतु काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या कारखान्याला लागणाऱ्या पाण्यासाठी या जिल्ह्यातलं पाणी पळून नेलं
माने साहेब सातत्याने या पाण्यासंदर्भामध्ये आपण संघर्ष करत आला. राजाभाऊ, आपल्याला आठवत असेल सकाळी 6 वाजता अजितदादांनी बैठक घेतली पूर्ण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या प्रकल्पाला मंजुरी दिली. आज पूर्णा प्रकल्पावर जे होणारे बंधारे आहेत या माध्यमातून किमान 25,000 एकर पूर्णा आणि औंढा परिसरातली जमीन भिजणार आहे आणि पेनगंगेवरचे काही 7 बंधारे दिलेले आहेत याच्यातून किमान 1,00,000 एकर दोन्ही तीरावरची विदर्भ आणि मराठवाडा इथून इसापूरपासून चालू होईल. कळमनुरी तालुका असेल, हातगाव असेल, हिमायतनगर असेल, किनवट, माहूर, उमरखेड, पुसद आणि महागाव, आर्णी या तालुक्यातल्या 1,00,000 एकर जमिनी या सिंचनाखाली येऊ घातलेल्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प या जिल्ह्यामधले नुसते घोषित झालेले नाही, आर्थिक निधीची तरतूद झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये नारळ फोडण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या सर्व उद्घाटन होऊ घातलेले आहेत. आज लिगोसारख्या प्रकल्पासाठी मी विनंती केलेली आहे, भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे की माननीय देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते जो भूमिपूजनाचा ऑनलाईन कार्यक्रम झालेला आहे तो प्रत्यक्षात कार्यक्रम इथं व्हावा आणि त्या पद्धतीनं लाखो वैज्ञानिक जे आहे ते वैज्ञानिक इथं येतील, आमचे सर्व विज्ञानाचे विद्यार्थी येतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथं जे भूमिपूजनाचा जो सोहळा आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं होणार आहे. आपण बघताय की विकासाचे अनेक कामं इथं झालेले आहेत. हे होत असताना उद्याची निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. आपण बघितलं की अनेक लोकांचे बँकामध्ये खाते नव्हते. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनधन योजना काढली गेली. या जनधन योजनेच्या माध्यमातून 50 कोटी लोकांचे बँकेमध्ये डायरेक्ट खाते उघडलेले. ही मोठी उपलब्धी त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आज सर्वसामान्यांचा आलेला पैसा कैलासवासी राजीव गांधींनी सांगितलं होतं की 1 रुपया पाठवला तर 15 पैसे सुद्धा सर्वसामान्यांच्या घरामध्ये जात नाही. आज 50 कोटीच्या जनधन खात्याच्या माध्यमातून डायरेक्ट DOTच्या माध्यमातून हे पैसे सर्वसामान्यांसाठी आलेला जेवढा पैसा केंद्र शासनानं दिल्लीत मंजूर केला तेवढा पैसा आज गावागावामध्ये पोहोचायला लागलेला. हजारो योजना आहेत सांगण्यासारख्या. रस्त्याबद्दल सांगितलेलं आहे, खात्यांबद्दल सांगितलेलं आहे, अशा हजारो योजना केंद्र शासनाच्या आहेत बांधवान. आणि हे करत असताना हे जे सक्षम नेतृत्व आहे हे सक्षम नेतृत्व परत एकदा देशाचा पंतप्रधान होणं अतिशय गरजेचं आहे. पाकिस्तानसारखा शेजारी देश असेल, चीनसारखा शेजारी देश असेल, ब्रह्मदेशासारखा शेजारी देश असेल, आपण बघितलं की त्यांनी अनेकदा आपल्या देशावर आगळीक करण्याचा प्रयत्न केला. याच्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र एवढा तुकडा अक्साई चीनचा तुम्हाला सांगतो लडाख भागातला चीननं तोडून नेला. पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर तोडून नेलं. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या वेळेस हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस आपण बघितला की वेगळ्या प्रकारचा स्ट्राईक घेऊन माननीय पंतप्रधानांना सडेतोड उत्तर या शेजारच्या देशांना दिलेलं आहे. हिंदुस्थानाला एक स्वाभिमानी बनवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे. आज आपण सगळेजण संक्रांतीच्या निमित्ताने एकत्र येत आहोत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगळे आहेत, शिवसेनेचे वेगळे आहेत, भाजपचे वेगळे आहेत, आमचे RPI गट आहे, आठवले साहेबाचा गट आहे, भीमसेना आहे, शिवसंग्राम आहे. हे 15 पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत आणि 15 पक्षाचे सगळे कार्यकर्ते आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत. यापूर्वी वेगवेगळ्या युत्या होत्या, आघाड्या होत्या, एकमेकाच्या विरोधामध्ये आपण भांडलेलो आहोत, एकमेकाच्या विरोधामध्ये आपण घोषणाबाजी केलेली असेल. हे सगळे भांडणं जुनी आपल्याला विसरायची आहेत बांधवांनो. आजचा संक्रमणाचा दिवस आहे. माने साहेबांनी सांगितलं की आज भोगी आहे आणि या भोगीमध्ये ही 15 पक्षाची भाजी आज ही एका ठिकाणी येणार आहे आणि खाली आपल्याला सगळ्यांना एकत्र 15 पक्षाची जी भाजी आहे एकत्र राजाभाऊ आपल्याला आमदार साहेब सगळ्याला एकत्र जेवायचं आहे. तिळगुळ मागवलेला आहे. मागचे जे काही भांडणं झाले असतील, वाद झाले असतील, एकमेकांना आपण तिळगुळ खाऊ घालायचा आहे. एकमेकांबद्दलच्या ज्या काही शत्रुत्वाच्या भावना आहेत त्या विसरून जायच्या आहे. नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं, नव्या एका दिलानं, एकजुटीनं आपल्याला पुढं वाडकरी आम्ही आहोत आणि वाडकरी पहिलेपासून आम्ही राहिलेले आहोत. मानेसाहेब, वाढायचं आम्हाला आवडते आणि ज्यांना ज्यांना खायला आवडते त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. तेव्हा आज या संक्रांतीच्या निमित्तानं सर्वांनी एकमेकाला तिळगुळ देऊन एकमेकाचं तोंड गोड करावं आणि एकजुटीनं एका मुठीनं माननीय पंतप्रधान
नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पार या जागा निवडून आणाव्यात एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय